सांगा, दिवाळीचे फटाके फोडले, फराळ केला, किल्ले बनवले, हे सोडून काही नवं केलं का सांगा? अरे, हेच केलं सगळ्यांनी, काहीच नवीन नाही केलं कोणी. कंदील बनवला, फराळ बनवायला मदत केली, असंही काही असू शकतं बरं का. फराळ केला म्हणजे खाल्लं नाही, बनवलं. बनवणं काम आधी असतं ना, ते जास्त वेळेचं काम असतं. ते जरी केलं असेल तरी पण तुम्ही काहीतरी नवं शिकला असाल त्याच्यामध्ये. केमिस्ट्री, बायोलॉजी सगळंच असतं. स्वयंपाकघरामध्ये अर्ध सायन्स आहे. त्याच्यामुळे तुमची हक्काची लॅब आहे ती लॅब. कोणती? आपल्या घरातलं किचन. तर तिकडे जाऊन खूप सारे प्रयोग करून बघू शकता. बोला. मॅम मी आदम आहे. मी इकडे आमच्या गावाकडे आलो आहे, म्हणून मी मोबाईल जॉईन झालो आहे. ठीक आहे, तुला ऐकू येतंय ना, मग काही प्रॉब्लेम नाही. चला, आपली तुमच्या सगळ्यांची मला असं वाटतं शाळा पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होईल. 3 नोव्हेंबरला आपल्या सगळ्या शाळा सुरू होतात, बरोबर ना? म्हणजे सगळीकडे 3 नोव्हेंबरला सुरू होत आहेत. ठीक आहे, तोपर्यंत या आठवड्यामध्ये थोडासा आपण अभ्यास सुरू करतोय. म्हणजे शाळा सुरू होण्याच्या आधीच आपला अभ्यास सुरू होईल. मागच्या टर्मच्या वेळेला पण आपलं असं झालं होतं. परीक्षेच्या आधी आपला सगळा अभ्यास झाला होता. आपण रिव्हिजन पण केलं होतं. म्हणजे परीक्षा कधी असेल तरी पण वी आर रेडी बिफोर टाइम. तर आत्ताचा जो धडा आहे तो एकदम मस्त सोपा, छान, एकदम बढिया धडा आहे. त्यातला काही भाग तुम्हीच मला सांगाल आणि जे तुम्हाला माहिती नाहीये ते मी तुम्हाला सांगेन. असं तर काही नाहीये की हे खूपच नवं आहे, तुम्हाला अजिबात माहित नाही. मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही घरामध्ये, परत आता आपण किचनमध्ये जाऊ. मी तुम्हाला म्हणलं होतं आपल्या घरातली हक्काची लॅब आपलं किचन असतं, म्हणजे आईचं स्वयंपाकघर. आपण तिथे काय करायचं ते प्रयोग करू शकतो, पण तिथे स्वच्छता ठेवायची, नाही तर मग आपल्याला कधीही काही शिक्षा मिळू शकते, परत येऊ नको असं पण म्हणतात. तसं नाही करायचं. आपण काय करायचं ते करायचं, करून बघायचं आणि मग नंतर ते सगळं साफसूफ करायचं. कारण की ती जागा अशी आहे जिकडे आपल्या हेल्थ रिलेटेड गोष्टी सगळ्या बनतात. तर किचन हे स्वच्छ असलंच पाहिजे. पण प्रयोग तर करू शकतो ना आपण तिथे. तर तुम्ही अशा कोणत्या कोणत्या गोष्टी खाल्ल्या आहेत ज्या आंबट लागतात? जरा सांगा बरं मला. लिंबू, लिंबू, चिंच, बरोबर. लिंबू, हम्म. कैरी, कैरी, ऑरेंज, ऑरेंज, आंबा, संत्री. बरं, अजून? आंबा, बर. दही, ताक, चक्का, त्याच्यापासून श्रीखंड बनवतात ते. असे बरेच पदार्थ असतात आणि मोस्टली हे सगळे किचन मध्ये असतात. म्हणून तुम्हाला मी म्हटलं की किचन ही आपली लॅब आहे. कारण मी केमिस्ट्री शिकवते तर ऑब्व्हियसली मी तुम्हाला लॅबच्या संदर्भातल्या गोष्टींशी नेहमी जोडत राहील. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या आंबट गोष्टी असतात, त्या आंबट का असतात? टोमॅटो पण कच्चा असतो तेव्हा खूप आंबट असतो. का बरं? हे सगळे पदार्थ, फळं स्पेशली जेव्हा कच्ची असतात तेव्हा फार आंबट असतात. काही फळं तर पिकल्यानंतर पण आंबटच असतात. का बरं असं? काय असतं त्याच्यामध्ये की तेवढे आंबट असतात? ऍसिडचं प्रमाण असतं. ऍसिडचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे ऍसिडचं प्रमाण म्हणजे ऍसिड्स आंबट असतात असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही म्हणजे जे असं आंबट असतं त्यामध्ये ऍसिडचं प्रमाण असतं असं तुम्ही सांगितलं होतं मागं. जे मी सांगितलं होतं तेच तुम्ही मला सांगताय. बरोबर आहे, ठीक आहे, हरकत नाही. लॉजिकली करेक्ट आहे. ज्या गोष्टी आंबट असतात त्या ऍसिडिक असतात, बरोबरच आहे ते. आता बघा, जी सगळी फळं कच्ची कच्ची असतात त्याच्यामध्ये जेव्हा ती सुरुवातीला छोटी असतात ना फळं, निसर्गामध्ये जशी ती जन्माला येतात, जशी ती बनतात आणि हळूहळू मोठी होतात, तर त्यांच्यामध्ये आपण फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज असे दोन बदल बघतो. फिजिकल चेंज म्हणजे त्याच्या भौतिक स्वरूपामध्ये काहीतरी बदल होतात, पण केमिकल चेंज मध्ये त्याच्यामध्ये बदल होतात. त्याच्या ऍटम्स आणि मॉलिक्युल्स मध्ये काहीतरी रिपेअरमेंट होते, काहीतरी तुटतं, काहीतरी बनतं, काहीतरी नवं, जुन्यापासून नवं तोडलं मोडलं जातं, नवं बनलं जातं. या सगळ्या केमिकल रिएक्शन्समुळे त्याची टेस्ट बदलते. म्हणजेच त्याच्यामध्ये असलेले ऍसिडचे जे काही मॉलिक्युल्स असतात ते चेंज होतात आणि त्याच्यामुळे त्याची ऍसिडिटी कमी होते आणि म्हणूनच ते आंबट फळापासून गोड फळाकडे जातात. तरी सुद्धा मी जसं तुम्हाला म्हटलं, काही फळं पिकल्यावर पण आंबटच लागतात. का बरं? त्याच्यामध्ये ते चेंजेस जरी झाले तरी पण ऍसिडिक मॉलिक्युल्सचं जे काही प्रमाण आहे ते जास्त असतं, ते आपल्याला आंबट लागतं. बरोबर? लिंबू,
कच्चा असताना तुरट कडवट असतो आणि पिकलं तर आंबटच होतो. म्हणजे तो तो असा प्राणी आहे जो बदलत नाही. जसे आपल्या वर्गात काही मुलं असतात, तुम्ही त्यांना किती प्रेमाने सांगा, किती गोड बोला, काही करा, त्यांना जे करायचं तेच ते करतात. ते त्या लिंबासारखे असतात, ते तसेच असतात. ते कच्चे असताना पिकलेले असताना तसंच राहतात, कारण की त्यांचा मूळ स्वभाव तसा असतो. असे काही बदमाश असतात लोक, म्हणजे मुलं. तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागून पण काही उपयोग नाही, ते बदमाशीच करतात. पण ते वाईट असतात का? नाही नाही, वाईट कोणताच मुलगा वाईट नसतो. आपल्या वर्गातला सगळ्यात आगाऊ मुलगा पण खरं खूप हुशार असतो, पण त्याची हुशारी तो वेगळ्या पद्धतीने दाखवत असतो. सो सगळी मुलं चांगली असतात आणि सगळ्यांचं नेचर हे आपापल्या ठिकाणी बरोबर असतं. तो तसा का आहे हे कळलं की समजतं की तो असा का वागतो, बरोबर की नाही? तर लिंबू असा का आहे, कारण त्याच्यामध्येच तसं आहे ना, म्हणून त्याची प्रॉपर्टीज आंबट आहेत. तर ह्या सगळ्या आंबट गोष्टी ऍसिडिक असतात, हे आपण बघितलं. मग ज्या गोष्टी आंबट नसतात त्यांना तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकाल? ऍसिड्स म्हणजे आंबट. ऍसिड्स ही एक कॅटेगरी आपल्याला मिळाली. दुसरी कुठली कॅटेगरी असते? बेस. बेसिस. मग बेसिस ना कसं काय शोधायचं? जे आंबट नाहीत ते बेस आहे का? नो मॅम. मग कसं काय तुम्ही बेसिक पदार्थ कसं सांगणार तुम्हाला? ऍसिडिक ते ठीक आहे, त्याची टेस्ट आपण करू शकतो, पण मग बेसिस कसं आपण सांगणार की हे बेस आहे? तुम्ही बेसिस वापरता तुमच्या आयुष्यामध्ये, दैनंदिन आयुष्यामध्ये कुठेतरी बेसिक पदार्थ वापरता का तुम्ही? बेसिक म्हणजे बेसिक नेचरवाले, बेसिक म्हणजे काय बेसिक गोष्ट आहेत ते नाही. बेस म्हणजे ऍसिडिटी आणि अल्कलिनिटी, म्हणजेच काय अल्कलाईन नेचरचे, बेसिक नेचरचे, केमिकल नेचरचे सबस्टन्सेस तुम्ही वापरता का? मी सांगतो तुम्ही सगळे वापरता, रोज वापरता. आता कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये हे बेसेस असतात, त्या सगळ्या गोष्टींमध्ये याच्यामध्ये फेस होतो. आता मला सांगा कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये फेस होतो जे तुम्ही रोज वापरता? डिटर्जंट. डिटर्जंट, हँडवॉश, औषध. औषध, औषध. बरं, आंघोळीचा साबण, कपड्याचा साबण, भांड्याचा साबण, केसांचा शॅम्पू, त्याच्यानंतर ते क्लिन्झर्स, बरोबर. त्याच्यानंतर काहीतरी फेस पॅक्स असतात काही काही, बरोबर. बरोबर, त्याने धुतल्यानंतर त्याचा फेस होतो, हँड वॉश. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, पेपर सोप, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फेस बनतो. तो फेस कशामुळे बनतो? त्याच्या बेसिक नेचरमुळे बनतो. तर अशा सगळ्या आपल्या डेली लाईफ मधल्या वस्तू ज्या फेस देतात आणि ज्या हाताला अशा मऊ गुळगुळीत लागतात, बघा बरं तुम्ही, आंघोळीचा साबण काय मस्त मऊ असतो, असा गालावर घासला तरी पण खडबडीत लागत नाही, चांगलं. त्याच्यावरती डवची ऍड आहे, ह्याचा गाल त्याचा गाल, ह्याच्यावर त्याच्यावर असं करून ते टेस्ट करून बघतात, डव लावल्यामुळे गाल कसा मऊ मऊ होतो. छोट्या छोट्या बेबी सोपची तुम्ही ऍड बघितली का? जॉन्सन बेबी शो, पण काय काय त्यांचे शॅम्पू बिम्पू असतात, छोटे छोटे क्यूट गोड गोड मुलं असतात ती, आणि त्यांचे गाल असतात, टूप लावलं की असे असे गाल हलतात त्यांचे, असे मऊ मऊ दाखवत असतात. का बरं? की त्यांच्या स्किनला डॅमेज होत नाही, कारण की ते बेसिक असतात, पण त्याच्या केमिकलचा त्रास होत नाही. तुम्ही लहान मुलांना पण ते वापरू शकता, अशी ती ऍड असते. ऍड मध्ये छोटी छोटी मुलं असतात, पण त्यांच्या स्किनला, त्यांच्या केसांना कुठलाच डॅमेज होणार नाही असं त्यातनं सांगायचं असतं, बरोबर. कारण आता असं का म्हटलं मी तुम्हाला, तुमच्यापैकी काही लोकांनी असं ऑब्झर्व केलंय का, किंवा बघितलंय किंवा ऐकलंय का की भांडे घासून झाले ना की माझ्या हाताची ना स्किन निघून जाते, असं कोणी बोललेलं तुम्ही ऐकलंय का, किंवा तुम्ही स्वतः असा अनुभव घेतलाय का? येस मॅम. असं का होतं बरं? ऐकलं असेल किंवा कोणाच्या जरी हाताचं पाहिलंही असेल, किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना काही साबण वापरले की असे हाताची स्किन निघून गेल्यासारखं वाटतं. असं का होतं? आपल्या आंघोळीचं साबण सुद्धा, काही काही साबण वापरल्यानंतर आपल्याला ना अंगाला असं इचिंग झाल्यासारखं वाटतं, काही काही साबण वापरलं तसं होत नाही. असं का होतं? ह्याचं कारणच हे आहे की हे जे बेसेस असतात हे हार्मफुल असतात. आपण जे साबण वापरतो ते कोणत्या बेसेसचं किती प्रमाण, काय टाकलंय, कुठल्या कंपनीत बनवलंय, ह्या सगळ्यात त्याची व्हरायटी, त्याचं पीएच, ह्या सगळ्या गोष्टी बदलतात. हे सगळं काय बोलते मी? हे सगळं मी जे बोलते ते हे ऍसिड, बेसिस आणि सॉल्ट्स, आणि जो आपला धडा आहे इंट्रोडक्शन ऑफ ऍसिड्स अँड बेसिस, हे सगळं त्याच्याबद्दल आहे. आपल्या आजूबाजूला सगळे पदार्थ, तुम्ही कुठलीही वस्तू घ्या, तुम्ही त्याचं केमिकल नेचर जेव्हा ठरवाल तेव्हा तुम्ही काय ठरवाल? तर केमिकली ऍसिडिक आहे का, बेस आहे का, न्यूट्रल आहे. जे पाणी आपण पितो ते ऍसिडिक आहे का, ऍसिड सारखं आहे का? नाही.
का बेसिक आहे, असं हातावर घेतलं की गुळगुळीत लागतं आणि फेस होतो? नाही. पाणी जे आहे ते acid पण नाहीये, बरोबर, ते ऍसिड पण नाहीये, ते बेस पण नाही, ते न्यूट्रल आहे. म्हणजे जगामध्ये 3 प्रकारचे पदार्थ आपण केमिकल नेचर, त्याचे केमिकल नेचर बघतोय आपण, नेचर. आता हे कसं बघा, मी तुम्हाला सोपं उदाहरण सांगते. आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात. काही लोक, हा बोला प्रीती, हँड रेस केलाय तुम्ही, सांगा. न मॅम, चुकून झालं. बरं, दार लावून घ्यायचं बाहेर जाण्यापासून. तर आता आपल्या आजूबाजूला ना काही काही लोक असे असतात जे खूप ऍसिडिक असतात. ते बोलले ना तर डोक्यात जातात ते. म्हणजे त्यांचं एक एक वाक्य असं जहरीलं वाक्य असतं ना की ते ऐकून असं वाटतं की कशाला बोलतात, काय नाही बोललं तरी चालेल, उलट बोललंच नाही पाहिजे, असं असे खूप लोक भेटतात. तुम्हाला असे कोणी भेटलेत का कधी? असतात, काही नातेवाईक असतात, काही मित्र असतात, कोणते असे लांबचे लोक असतात, काही काही शेजारी पण असे असतात. बऱ्याच लोकांना अशा लोकांचा अनुभव येतो जे बोलतानाच असं जहरीला बोलतात ना की असं वाटतं काय बोलला यार हाशी, काय किती घाण. चांगला आपला मूड असेल तर तो खराब होऊन जातो, असं लोक बोलतात, ते असतात ऍसिडिक लोक. ते असे जळजळ करणारेच लोक असतात, ते जिकडे जातात तिकडे त्रास देतात. ओके, हा, तर ते केमिकली ऍसिडिक असते, म्हणजे काय आता ते डॅमेज करतात. अशा लोकांचा तुम्हाला अनुभव आला नसेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण येईल कधी ना कधी तुम्हाला आयुष्यामध्ये असे लोक भेटतात. कधी कधी प्रवासामध्ये पण लोक असे असतात, तुम्ही त्यांच्या जागेवर बसलात किंवा थोडी जास्त जागा घेतली भडकतात, चिडतात आणि असंच बोलतात की ते ऐकून ना आपल्याला असं कसतरी वाटायला लागतं. ते असतात ऍसिडिक लोक, त्यांचं नेचरच तसं असतं, पडले की जळजळ जळजळ करतात. असं ऍसिड असतं. आता आपण जे काही सगळे खाण्यापिण्याच्या पदार्थांमधले ऍसिड्स बोललो ना, ते सगळे ऍसिड्स हे ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत. ते आपल्याला त्रास देत नाहीत कारण की ते नॅचरली बनतात. पण काही ऍसिड्स असे असतात जे खूप स्ट्रॉंग असतात, जे आपण लॅबमध्ये वापरतो. त्याचा एक थेंब जरी पडला, स्किनवर पडला काय, जमिनीवर पडला काय, पेपरवर पडला काय, मेटलवर पडला काय, जिथे पडतात तिथे त्याला ते रिॲक्शन करतात, तिथे ते खड्डा पडतात, तिथल्या सगळ्या पदार्थांबरोबर ते डॅमेज करतात. ते ऍसिड्स असतात, जसे की HCl, H2SO4, HNO3, ह्या सगळ्या गोष्टी ऍसिडिक आहेत. आता ऍसिड म्हणजे काय कळलं तुम्हाला? असे जे की करोजिव्ह असतात. करोजिव्ह या शब्दाचा अर्थ आहे की ते सरफेस म्हणजे एखाद्या गोष्टीचा पृष्ठभाग हा खडबडीत करून टाकतात, त्याच्यावर रिॲक्शन करून, त्याला म्हणतात ऍसिडिक पदार्थ. दुसरे असतात बेसेस. आता रिअल लाईफ मधले बेसेस कोण असतात? जे आपले छुपे मित्र असतात, तोंडावर आपल्याशी फार गोड बोलतात आणि नंतर आपल्या पाठीत कधी खंजीर खूप असतात, आपल्याला कधी कळत नाही. या समोर आपल्याशी खूप चांगलं बोलतात आणि आपण गेल्यावर बाईंना सांगून टाकतात, ही ना असं असं म्हणत होती, बाई ही ना असं असं करत होती. आपल्याला माहित पण नसतं की आपलीच मैत्रीण आपल्या पाठी आपल्याबद्दलच काहीतरी उलट सुलट बोलते. ते बेसिस असतात, समोरून एकदम मस्त मऊ गुळगुळीत मुलायम, पण डॅमेज करतात हळूहळू हळूहळू. बरोबर, असे असतात बेसेस. आणि असे असतात बेसेस केमिकली सुद्धा, कारण हाताला बघा ना मऊ गुळगुळीत केस लागतो, मस्त वाटतं, आणि खूप जास्त घेतलं तर स्किन डॅमेज करून टाकतात, केस गळायला लागतात, असे कसे 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 तरी होतात, वृक्ष होतात, झाडू सारखे व्हायला लागतात. कशामुळे होतात? ते केमिकल्स असतात, त्याच्यामध्ये बेसेस असतात. ठीक आहे, त्याचा खूप मोठा रोल असतो हे सगळं डॅमेज करण्यामध्ये. हे झाले ऍसिड्स आणि बेसेस. हाच आपला धडा आहे की काही पदार्थ हे ऍसिड आहेत आणि काही पदार्थ हे बेस आहेत. आता जरा मला एका एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी आता पीपीटी शेअर करणार आहे. शांतीत विचार करून मी जे जे प्रश्न विचारेन त्याचे तुम्ही आता मला उत्तर सांगा. मस्त धडा आहे हा, खूप छान आहे आणि छोटूसा आहे हा, पटकन होईल सुद्धा. पुढच्या लेक्चरला हा धडा संपून जाईल आपला. बघा, ऍसिड्स, ऍसिडिक नेचर आणि बेसिस. बघा, ऍसिड्स वेगवेगळे आहेत, खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा असतात, आणि बेसिस तर आपण जसं मगाशी बोललो की अनेक ठिकाणी आपण ते वापरतो. आता आंबट पदार्थांमध्ये ऍसिड आहे आणि साबणासारख्या पदार्थांमध्ये बेस आहे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला ही बाटली दिसते का? त्याच्यामध्ये काहीतरी ट्रान्सपरंट पाण्यासारखं दिसतंय. मी तुम्हाला ही बाटली दिली आणि सांगितलं सांगा रे जरा मला हे ऍसिड आहे का बेस आहे, तर तुम्ही मला कसं सांगाल? त्याला चेक करावं लागणार आहे. का पिऊन बघा ना, आंबट असेल तर समजेल ना ऍसिड आहे का नाही. पिऊन आपल्या बघू शकता. बॉडीवर इफेक्ट होतील ना.
मॅम ऍसिड आहे. कशावरून? मॅम त्याच्यामध्ये नाही का लाईम स्लरीज आहे म्हणून. अरे बाटलीचं वरती काय लिहिलंय ते जाऊ द्या, मध्ये काही असू शकतं. मी तुम्हाला म्हटलं पिऊन बघा. पिऊन बघाल का तुम्ही? नो मॅम. तुम्ही सांगाल कसं मला की हे ऍसिड आहे का बेस आहे का न्यूट्रल आहे? मॅम ते आपल्याला चेक करावं लागेल काय ते. कसं चेक करणार ना? पण म्हणजे चेक करावं लागेल हे बरोबर आहे, पण कसं चेक करणार? मॅम ते मॅम आपण कशावर खाली टाकावं लागल आणि त्याच्यातून जर धूर निघला ते ऍसिड आहे, नाही निघलं ते वॉटर आहे. म्हणजे खाली जमिनीवर टाकायचं आणि जर त्याचा धूर निघाला तर समजायचं की हे ऍसिड आहे. जसं वाफा निघतात बरोबर तसं. हो मॅम. ओके. लिहिलेलं असतं ते चेक करून. आता समजा त्या ऍसिड मध्ये पाणी घातलं असेल, तर डायल्यूट केलं असेल, तर त्याच्या वाफा तर निघणार नाही आणि रिॲक्शन पण खूप स्लो होईल. तोपर्यंत आपण त्या जमिनीवर फिरू पण शकणार नाही. फिरलो तर काय होऊ शकतं? तुम्ही जे म्हणताय ना ते करेक्ट आहे. ते इंडिकेटर आहे. इंडिकेटर नावातच अर्थ आहे. इंडिकेट करणारी गोष्ट आहे इंडिकेटर. आपण सिग्नलवर जातो, लाल, पिवळा, हिरवा असे इंडिकेटर असतात. लाल या शब्दाचा अर्थ काय आहे? जोरात जा. बरोबर की नाही? नो मॅम. मग लाल कलरचा अर्थ काय? पटपट बोला. स्टॉप. थांबणे मॅम. स्टॉप. लाल म्हणजे स्टॉप. येलो म्हणजे काय? टमाटे घेऊन या, आंबे घेऊन या, लिंबू घेऊन या. येलो इंडिकेट्स येलो फ्रुट्स. सावकाश जा. सावकाश जायचंय. मग हिरव्याचा अर्थ काय? हिरव्या भाजीपाला घेऊन या वगैरे असं हिरवा रंग आहे. नाही, जोरात जा. जोरात जा. म्हणजे जा. जोरात जा. म्हणजे जा, तिथून जा. ग्रीन इज फॉर गो. तुम्ही जाऊ शकता जेव्हा ग्रीन कलर असतो. रेड इज फॉर स्टॉप. इमिडिएटली स्टॉप वेअर एव्हर यू आर. आणि अचानक लाल देत नाही, त्याच्या आधी पिवळा देतात. गाडी चालली 80च्या स्पीडने आणि 0च्या स्पीड नाही करू शकत ना, म्हणून त्याला वेळ देतात. येलो थांबवा, हळूहळू करा आणि मग आता लाल येणार आहे. सो हे इंडिकेटरचा अर्थ असतो की तुम्हाला इंडिकेट केलं जातंय की तुम्हाला काय करायचंय. जिकडे सगळ्या बाजूने गाड्या येणार आहेत चौरस्त्यावरती, एखाद्या सिग्नलवरती, तिथे सगळीकडून गाड्या येतील. इकडनं आणि इकडनं आले की धडकेल ना, असं करू नये म्हणून इंडिकेटर असतात. सो इंडिकेटरचं कामच आहे इंडिकेट करणं. जायचंय, थांबायचंय, स्लो व्हायचंय, जे काही आहे ते इंडिकेट करण्याचं काम आपला इंडिकेटर करतो सिग्नलवरती. मग आपल्याला माहिती नसलेल्या अशा एखाद्या अननोन सोल्युशनला इंडिकेट करायचं असेल की हे ऍसिड आहे का, बेस आहे का, न्यूट्रल आहे, त्याच्याकरता पण आपल्याला इंडिकेटर लागतात. आणि हेच असतात केमिकल इंडिकेटर्स. जसे आता आपण रोडवर बघितले ते कलर इंडिकेटर्स होते सिग्नलचे, असेच केमिस्ट्रीमध्ये सुद्धा कलर इंडिकेटर्स असतात. ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सॉलिड पट्ट्या असतात जशा इथे तुम्हाला दिसतात. लिक्विड्स असतात, त्याचे थेंब टाकले की रंग बदलतो, किंवा डार्क कलरचे लाईट कलर होतात. ही सगळी जी इंटरेस्टिंग कलरफुल मजा आहे ती असते पीएच आणि इंडिकेटर्सची मजा. पीएच म्हणजे काय? पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, म्हणजे H+ आयन किती आहे त्याच्यामध्ये, ह्याच्यावर त्याचा पीएच सांगितला जातो. आता हे सगळं एक एक करून आपण समजून घेऊया. एक तर आपल्याला कळलं अशा अननोन सॅम्पलला किंवा कुठल्याही सॅम्पलला फॉर दॅट मॅटर मी तुम्हाला दिलं आणि सांगितलं टेस्ट करा रे. टेस्ट कसं करणार? टाकून बघतो हातावरती एक थेंब, मग बघतो काय होतं. असं करून पाहिलं तर तुम्हाला एक किस्सा सांगते मस्त मजेशीर. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही याच्यावर डिस्कशन करत होतो की अननोन सॅम्पल आहे हे कसं चेक करायचं, ऍसिड आहे का बेस आहे. हे तुम्ही जसं बोलत तसं जमिनीवर टाकून बघू, वाफा आलं तर समजेल ऍसिड आहे का. नाहीतर मग हातावर टाकून बघू, मग समजेल ना ऍसिड आहे का. आणि ऍसिडिक असेल तर वरनं बेस टाकायचा, म्हणजे काय होईल, न्यूट्रल होऊन जाईल स्किनवरच. किंवा हातावर टाकलं आणि ऍसिड झालं तर मला जळजळ, माझ्या हातावर नको, मित्राच्या हातावर टाकून बघतो, म्हणजे मला तर काही होणार नाही पण त्याला होईल, मग मला तर समजेल की ऍसिड आहे का बेस आहे. असं आम्ही हे सगळं ऑलरेडी बोललोय. सो मला माहितीये की ही किती मजेशीर गोष्ट असू शकते इंडिकेट करणं. आता आपल्याला हे शोधायचंय की दिलेला पदार्थ ऍसिडिक आहे का, बेसिक आहे का, न्यूट्रल आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? इंडिकेटर्स पाहिजे. काही काही विशिष्ट पदार्थ त्याच्याकरता वापरले जातात. त्यातला पहिला आहे लिटमस पेपर.
हा खूप मस्त पदार्थ आहे आणि तुम्ही तुमचे स्वतःचे लिटमस पेपर बनवायचे. आजच्या लेक्चर नंतर मी तुम्हाला हे देणार आहे. हा तुमचा होमवर्क आहे आणि हा खरा खरा होमवर्क आहे. याचे फोटो तुम्ही ग्रुपवर पाठवायचे मला. इट्स व्हेरी सिम्पल अँड यू विल यूज इट एट युअर होम. आणि हा सगळ्याच्या सगळा धडा तुम्ही तुमच्या घरी करून बघायचा. हा धडा पुस्तकातला नाहीये. हा धडा आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंना टेस्ट करण्याचा धडा आहे. कारण की जसं मी तुम्हाला म्हटलं, हे सगळे पदार्थ तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मिळतील. आंबट पदार्थ मिळतील, फेस होणारे पदार्थ मिळतील आणि न्यूट्रल पाण्यासारखे पदार्थ पण आपल्या घरामध्ये असतात. बरोबर. आपल्याच घरामध्ये ऍसिड पण आहेत, बेस पण आहेत, न्यूट्रल्स पण आहेत. त्यांना चेक कसं करायचं आता ते आपल्याला शिकायचंय. सगळ्यात पहिला इंडिकेटर जो आहे तो आहे लिटमस पेपर. लिटमस पेपर म्हणजे काय असतो, अशी छोटीशी पट्टी असते. तुम्हाला दिसते चित्रामध्ये सेम अशीच पट्टी, एवढ्याच जाडीची, एवढ्याच लांबीची, रुंदीची पट्टी असते. 2 रंग असतात, निळा आणि लाल. ब्ल्यू आणि रेड असे 2 वेगवेगळ्या अशा पट्ट्यांचे असे बंडल येतात, छोटे छोटे बंडल. आता इकडे बघा, 2 वेगवेगळे सोल्युशन आहेत. एका बीकर मध्ये एक कलरलेस सोल्युशन आहे आणि दुसऱ्या बीकर मध्ये एक ग्रीनिश सोल्युशन आहे. असं समजा हा तर वाटिका शॅम्पूचं सोल्युशन बनवून ठेवलेलं आहे इथे. आणि हे कोणत्या तरी लिंबू पाण्यासारखं सोल्युशन आहे. लिंबू, हा लिंबाचं पाणी, साखर मीठ टाकलं नाही त्याच्यामध्ये, नुसतंच लिंबू पिळून टाकलेलं आहे. ट्रान्सपरंट दिसतं ना बऱ्यापैकी, असंच दिसतं सोल्युशन. आता जेव्हा ब्ल्यू कलरचा लिटमस मी त्याच्यामध्ये टाकेन तेव्हा काय होईल, ब्ल्यू विल टर्न टू रेड अँड दॅट इज द इंडिकेशन की हे काय आहे, ऍसिड आहे. वेन ब्ल्यू चेंजेस टू रेड इट इज ऍसिड. बट वेन रेड चेंजेस टू ब्ल्यू, आता इथे लाल इंडिकेटर टाकलं, लाल रंगाचा लिटमस टाकला, त्याचा कलर जेव्हा ब्ल्यू झाला तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, बेस म्हणतो. सो रेड टू ब्ल्यू इज फॉर बेस, ब्ल्यू टू रेड इज फॉर ऍसिड. आता हे लक्षात कसं ठेवायचं, ह्याच्याकरता आपण एक ट्रिक बघूया. हे खूप कन्फ्युजिंग आहे. काय कशात काय झालं, कशात काय झालं, कशात काय झालं, काही लक्षात राहत नाही. आता आपण सोपं काम करायचं, आपण लिहून घ्यायचं आपल्या डोळ्यासमोर. म्हणजे ही गोष्ट आपल्याला डोक्यात पक्की बसेल. 1 मिनिट. येस. ओके, चला. आता तुम्हाला व्हाईट बोर्ड दिसेल इकडे बघा. आपण काही गोष्टी लिहूया. दिस विल हेल्प यू टू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग इन दी ऍसिड्स अँड बेसेस. दिस इज ब्ल्यू. ब्ल्यू चेंजिंग टू, आणि इथे ब्ल्यू करून टाकते. का ब्ल्यू चेंजिंग टू रेड आणि रेड चेंजिंग, 2च कलर्स असतात. रेड कलर जो आहे तो जर ब्ल्यू झाला तर ब्ल्यू इज फॉर बेस. मी असं लक्षात ठेवते, तुम्ही कसंही लक्षात ठेवू शकता. बी इज फॉर बेस. ठीक आहे. रेडचा ब्ल्यू झाला म्हणजे काय झाला, बेस. का, बी इज फॉर बेस, बी इज फॉर ब्ल्यू. उलट, ब्ल्यूचा रेड, रेड इज द कलर ऑफ डेंजर अँड डेंजरस आर ऍसिड्स. ऍसिड डेंजरस असतात ना, पडल्यावरती आपल्यावरती समजू शकतो आपण काय परिस्थिती असते. तर ऍसिड्स आर डेंजर अँड रेड इज द कलर ऑफ डेंजर. ब्ल्यूचा रेड झाला म्हणजे ओ डेंजर आहे, म्हणजेच काय, ऍसिड आहे. असं मी लक्षात ठेवते, तुम्ही कसंही लक्षात ठेवू शकता. रेड टू ब्ल्यू, ब्ल्यू इज फॉर बेस, हे सगळ्यात सोपं आहे, याच्यामध्ये चुकणार का काही नाही. हे जरा इनडिरेक्ट आहे ना, रेड इज फॉर डेंजर अँड डेंजरस आर ऍसिड्स. म्हणजे साडी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ऍसिड्स आणि बेसेसचे कलर तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा आता काय काय आहे. देर आर टाइप्स ऑफ इंडिकेटर्स. बघा, आपण आता बघितले लिटमस पेपर. लिटमस पेपर ब्ल्यू आणि रेड. ब्ल्यू टू रेड झाला म्हणजे काय आहे, ब्ल्यू टू रेड इज फॉर ऍसिड, रेड टू ब्ल्यू इज फॉर बेस. आता मिथाइल ऑरेंज हा ऑरेंज कलरचा इंडिकेटर आहे, तो लिक्विड आहे. लिक्विड आहे म्हणजे त्याचे थेंब टाकले पाण्यामध्ये ऑरेंज कलरचे की काय होतं, ते ऑरेंज सोल्युशन होतं. आणि जर त्याच्यामध्ये
आम्लारी म्हणजे बेसिक सोल्युशन असेल तर त्या ऑरेंजचा कलर येलो मध्ये टर्न होतो. म्हणजे ऑरेंज टर्न्स टू येलो आणि हा खूप विजिबल चेंज असतो. ह्याचे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेन युट्यूबवरती. ठीक आहे. ऑरेंज, मिथाइल ऑरेंजचा कलर झाला येलो. फिनॉप्थेलिन नावाचं एक कलरलेस सोल्युशन असतं, जसं पाणी असतं सेम तसंच. आता या फिनॉप्थेलिनला तुम्ही अल्कलीमध्ये म्हणजे बेसिक सोल्युशन मध्ये टाकलं की त्याचा कलर होतो कलरलेस टू पिंक, असा लाईट पिंक कलर बनतो. जास्त झालं की त्याचा डार्क पिंक बनतो. म्हणजे तुम्ही जितकं ते बेसिक कराल सोल्युशन तितका त्याचा कलर डार्क 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 पिंक होत जातो. अदरवाईज ते कलरलेस सोल्युशन असतं, पण ते फक्त बेसिक कंडिशन मध्ये पिंक कलर दाखवतो. नंतर दुसरा एक इंडिकेटर आहे, तो आहे मिथाइल रेड. जसा मिथाइल ऑरेंज आहे जो ऑरेंज कलरचा आहे, तसा मिथाइल रेड आहे रेड कलरचा. त्याचा मेन कलर ऍसिड मधला कलर हा रेडच आहे, पण हा सुद्धा जेव्हा बेसिक कंडिशन मध्ये येतो तेव्हा हा कसा ऑरेंजचा येलो होतो ना, हा पण रेडचा येलो होतो. अशा पद्धतीने हे सगळे आपल्या लॅबोरेटरीचे व्ह्युअर म्हणजे इंडिकेटर असतात. इंडिकेट करणारे, आपण बघतो त्यांना कलर चेंजेस कळतात आपल्याला आणि दे हेल्प अस टू अंडरस्टँड व्हॉट इज देअर इनसाइड द सोल्युशन. ऍसिड आहे का, बेस आहे का, न्यूट्रल आहे. व्हेन द कलर चेंज इन द लिटमस पेपर इज व्हेरी क्लिअर, यू कॅन फाइंड आउट. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. याच्यामुळे तुम्हाला दिसतंय ब्ल्यूचा रेड झाला. आता मी तिसरं एक बीकर घेतलं, त्याच्यामध्ये ब्ल्यूच राहिला, रेडच राहिला, तर काय होईल? ते ऍसिड पण नाही बेस पण नाही. बरोबर. सॉरी, मग त्याला काय म्हणायचं आपण? न्यूट्रल. जे ऍसिड पण नाही, जे बेस पण नाही, ते आहे न्यूट्रल. म्हणजे असे पदार्थ जे केमिकली ऍसिड नाही आहेत, जे केमिकली बेस पण नाही आहेत, पण ते न्यूट्रल आहेत. बरोबर. पाणी, साखर, मीठ हे सगळे कोण आहेत आपले? न्यूट्रल सबस्टन्सेस. आता बघा, क्रिएटिंग अ नॅचरल व्ह्युअर म्हणजे नॅचरल इंडिकेटर तुम्हाला बनवायचं आहे. कसा बनवायचा? हे वरचं सगळं सोडून द्या, खाली चित्र बघा. झेंडूचं फूल, जास्वंदाचं फूल, गुलाबाचं फूल, लाल लाल पत्ताकोबी, हळद, या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये किंवा आपण बघितलेल्या गोष्टींपैकी ज्या गोष्टी आहेत की नाही मला सांगा बरं. लाल रंगाची फुलं तुम्ही बघितलीत की नाही? कोणती पण फुलं घ्या, डार्क बरोबर, डार्क जांभळी, डार्क निळी अशी फुलं पण आपल्या आजूबाजूला असतात. आणि आता तर बिनाकामाचा पाऊस पण आहे. माझ्याच गार्डन मध्ये खूप सारी निळ्या जांभळ्या रंगाची फुलं वेलींवरती उमललेली आहेत. तुमच्या आजूबाजूला पण असतील, मला गॅरंटी आहे, कारण ही फुलं येतातच. यस मॅम. तुम्हाला काय करायचंय? लक्ष द्या. तुमच्या जुन्या वहीच्या किंवा नको असलेल्या वहीच्या वरच्या भागावरती, म्हणजे वहीचा वरचा इंडेक्स असतो बघा, वरच्या पट्ट्या असतात त्या कोऱ्या कोऱ्या पांढऱ्या, त्याच्या पट्ट्या पट्ट्या बनवून कापून ठेवायच्या. त्याचा तर काही उपयोग होत नाही ना आपल्याला, कोऱ्या कोऱ्या अशा, त्याच्यात आपण काही लिहिलं नाही, अशा पट्ट्या बनवायच्या. काय करायचं त्या पट्ट्यांवरती? समजा हे एक असं जास्वंदाचं फुल मी घेऊन आले, माझ्या घरामध्ये खूप सारी जास्वंदाची फुलं आहेत समजा, किंवा गुलाबाची आहेत, झेंडू आहे, लाल झेंडू, पिवळ्यापेक्षा लाल झेंडू. जितकं तुम्ही डार्क फुल घ्याल तितकं तुम्हाला छान कलर चेंज दिसेल. म्हणून पिवळ्या रंगावर होणार नाही का? होईल ना, पण तो तुम्हाला शोधायला त्रास होईल. समर वेकेशन मध्ये केलं होतं ना हे? कशामध्ये? समर वेकेशन मध्ये ट्राय केलं होतं. तुम्ही केलं असेल तर व्हेरी गुड. तेच यस करायचं, केलं होतं. केलं होतं. करेक्ट. मग आता तुम्हाला तेच धड्यामध्ये दिलेलं आहे, मग तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे हे काय. सी, पानाच्या पाकळ्या म्हणजे आपल्या फुलाच्या ज्या काही पाकळ्या आहेत रंगीत, तर त्याच्यावर तुम्ही घासल्या आणि त्याच्यावर तुमच्याच घरातले पदार्थ, हा तर तुमचा होमवर्क आहे. आता तुम्ही हे करून बघा, कारण आता ते धड्यामध्ये पण दिलंय, तेव्हा तर ते समर कॅम्प मध्ये होतं, आता तुमच्या धड्यामध्ये. आणि शाळेत शिकवण्याच्या आधी तुम्ही घरी करून बघा ना, आणि त्याचे व्हिडिओ तुमच्या शाळेत पण पाठवा जर तुम्हाला असेल अलाव तर, जेव्हा तुम्ही तेव्हा कराल शाळेत तेव्हा. आणि तुम्हाला हे रंग कसे कसे बदललेले दिसत आहेत ते मला पण सांगा. तुमच्यापैकी भरपूर लोकांनी त्यावेळेला आणलं होतं सामान, एक दोघींनीच आणलं होतं आणि तिने केलं होतं आणि बाकी सगळ्यांनी पाहिलं होतं, मला लक्षात आहे सांगा. मॅम मी केलं होतं. येस, एकाच मुलीने केलं होतं, सगळं बिचारी घेऊन बसली होती, बाकी सगळे आपले टीचर माझ्याकडे सामान नाहीये असे बसले होते. त्याच्यामुळे आता सगळ्यांनी करायचंय ते. जिने मागच्या वेळेला केलं तिने नाही केलं तरी चालेल, कारण तिने ऑलरेडी केलंय, तर बाकी सगळ्यांनी करायचं. काय
आणि हळदीचा इंडिकेटर हा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी. आता त्याचा प्रयोग करून बघा हळदी इंडिकेटरचा. कसा करणार तुम्ही? हळद हळदीमध्ये आपण शॅम्पू टाकला तर त्याचा कलर चेंज होतो रेड. करेक्ट. मग त्याच्यावरती आलेले तुम्हाला काही गेम खेळत येतात का बघा ना, कलर चेंजचा, येलो टू रेड. त्याचा काहीतरी टीचर व्हिडिओ करून बघा आणि व्हिडिओ पाठवा मला. मी तुम्हाला वेगळं होमवर्क देते. कारण काय, तुम्ही करून मी बघावं असं मला वाटतंय. टीचर येलो कलर मध्ये म्हणजे टर्मरिक जे असतं ना त्याच्यामध्ये डिटर्जंट टाकल्यानंतर जो रेड होतो ना डबल त्याच्यामध्ये लेमन ज्यूस जो पिळला तर रिटर्न कन्वर्ट येलो मध्ये होतं. परफेक्ट. हे केलं असेल ना तर तुम्हाला माहितीये, केलं नसेल तर करा आणि त्याचा व्हिडिओ काढा, सिरियसली व्हिडिओ काढा आणि ग्रुपवर टाका. खूप लोकांना माहित नसतं आणि हे केल्यावर किती मज्जा येते ना, कारण तो कलर रेडचा येलो, येलोचा रेड असा बदलत राहतो. आणि असं लोकांना वाटतं जादू आहे. ही जादू नाही, केमिस्ट्री आहे. सो केमिस्ट्रीमध्ये अशा सगळ्या मस्त मस्त कलरफुल गोष्टी होत राहतात आणि तुम्ही करून बघा. आणि या पानांचे इंडिकेटर्स तर खूप भारी काम करतात. जे तुम्हाला ऑलरेडी लिटमस पेपर, हे लिटमस पेपर विकत आणण्याची काही गरज नाही काय आपल्याला. ते लॅबमध्ये मिळतात किंवा अशा सायंटिफिक अभ्यासाच्या सामानाच्या ह्याच्यात ते मिळतात. वाय टू परचेस दॅट? आपण आरामात बनवू शकतो, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. रद्दी पेपर पडलेले असतात, बाहेर पानं अशी, फुलं अशीच पडलेली असतात, वाळूनच जातात. ती घेऊन तुम्ही त्याच्यावर प्रयोग करू शकता. जांभळ्या रंगाची फुलं घेऊन बघा, इतका सुंदर रंग येतो ना, हिरवा रंग बेसचा. मी स्वतः केलंय म्हणून सांगते तुम्हाला. खूप मज्जा येते हे प्रयोग करताना. असे मस्त एक एक थेंब टाकायचे चमच्याने त्याच्यावरती आणि बघायचं, अरे वा कसला भारी कलर आहे. आणि तुमच्या घरातल्या लोकांना पण दाखवा की केमिस्ट्री अशी पण आपण अभ्यासू शकतो. आणि खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे ना हे. पण याच्यात काही डेंजर पण नाहीये, कारण त्यात काही गरम करायचं नाही, काही तापवायचं नाही, काही नाही. आरामात सगळ्या असलेल्या वस्तू फक्त थेंब थेंब टाकायच्या आणि बघायचंय. ह्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट करून बघा. चहा, कॉफी, दूध, रक्त तर नाही काढू शकत आपण, पण तरी सुद्धा माहिती असेल तर आता करून बघा की त्याचा पीएच किती असतो. तुम्हाला काढता आला तर उत्तमच आहे. अरे तुम्हाला एक मज्जा सांगते मी. आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही एक प्रयोगशाळेमध्ये असंच मुलांचे सेशन्स घेत होतो. मायक्रोस्कोप खाली वस्तू बघायच्या होत्या. पण मुलांना एवढी उत्सुकता होती की आम्हाला ब्लड सेल्स बघायचे. ब्लड सेल्स म्हणजे आपला रक्तपेशी. तर रक्तपेशी बघणार कशा, रक्त पाहिजे ना त्याच्यात. तर पायाला जखम झाली होती त्या एका मुलाच्या. त्याने त्याची ती खपली काढून टाकली, त्याच्यात टिंब आलं परत रक्ताचं. ती स्लाइडवर लावली, त्याच्यावर कव्हर स्लिप लावली आणि बघितलं. माझ्या रक्ताचे सेल मला बघायचे आहेत. म्हटलं आई शपथ, काय डेंजरस मुलं असू शकतात. कारण की त्यांना रक्त बघायचं होतं मायक्रोस्कोप खाली. तर रक्त असं कसं मिळणार ना. आम्ही तर काय कटबीट करणार नाही, तेही काय कट करणार नाही, पण ऑलरेडी लागलेलंच आहे, त्याचा वापर करून घ्यायला पाहिजे. म्हटलं अरे असं करू नको आहे वेड्या, परत रक्त येईल. काही नाही ताई, आम्हाला सवय आहे, काही नाही, मस्त होईल ते 2 दिवसात. म्हटलं ओके ग्रेट, गो अहेड. कारण त्याला करून बघायचं होतं की खरंच रक्त कसं दिसतं मायक्रोस्कोप खाली. असं लाल लाल रंगाचे असे छोटे छोटे सेल्स त्याला दिसले आणि वॉज व्हेरी हॅपी. पण असे प्रयोग केल्यानंतर आपल्याला कळतं की सायन्स इज नॉट जस्ट अ टॉपिक ऑफ टेक्स्ट बुक. हे आपण करू शकतो आपल्या डेली लाईफमध्ये. हे तर करू शकता तुम्ही, सो डू इट. ठीक आहे. असा लाल कोबी मिळाला ना तर खरंच करून बघा. आणखी एक गोष्ट करता येते. हे तर आपण ज्या पट्ट्यांवरती केलंय ना, त्यात ड्राय स्ट्रिप्स असतात. तुम्ही त्याला उकळू शकता. जसे आपण मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड हे इंडिकेटर्स लिक्विड फॉर्म मध्ये बोललो की नाही, ह्या अशा पाकळ्या, गुलाबाच्या पाकळ्या, ह्याच्या लाल लाल कोबीचा लाल कलरचं पाणी मिळतं. कसं मिळतं? ते उघड ना काचा. तर ते तुम्ही किसून तुम्ही त्याला काय करू शकता, उकळू शकता पाण्यामध्ये. तर सगळा अर्क, सगळा रंग त्याच्यामध्ये येतो. बरोबर. ते तुमचं इंडिकेटर बनतं ना, लिक्विड इंडिकेटर. मग तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा प्रयोग करून बघू शकता. जर तुम्ही सॉलिड पट्टीवर करत आहे तेच तुम्ही त्याच्यावरती लिक्विडने पण करून बघू शकता. पण ज्या मुलीने हे मागच्या वेळेला पेपरच्या याच्यावर केलं होतं तिने आता त्याचं उकळून पाणी करून बघायला काय हरकत आहे. प्रयोग लेवल 2 होईल, हो की नाही. सो नॅचरल इंडिकेटर्सचा असा वापर आपण करतो. आता बघा, ऍसिड्सची डेफिनेशन कडे जाऊया आपण. त्याच्या आधी सोर्सेस ऑफ ऍसिड्स बघा. विनेगर, खूप साऱ्या फूड प्रोडक्ट मध्ये विनेगर असतं. लोणच्यामध्ये, पापडांमध्ये, आणखीन काय काय फूड प्रोडक्ट्स असतात ते खराब होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये टाकतात. ते असतं ऍसिटिक ऍसिड. लेमन मध्ये असतं सिट्रिक ऍसिड. टोमॅटो मध्ये असतं ऑक्झॅलिक ऍसिड. ऍपल मध्ये असतं मॅलिक ऍसिड. कधी कधी ऍपल आंबट लागतात. अनुभव आलाय का तुम्हाला? ते कशामुळे आंबट लागतात? मॅलिक ऍसिडमुळे.
ग्रेप्स. इथे गोष्ट आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. का बरं ती द्राक्ष आंबट होती? का बरं ती कोल्ह्याला लागली? कारण त्याने टार्टरिक ऍसिड खाल्लं त्याच्यातलं. टार्टरिक ऍसिड, ओ किती आंबट आहे. तर त्याची काही चूक नव्हती, बरोबर ना? का होती? त्याचा हात पुरला नाही म्हणून म्हणाला हा ही द्राक्ष तर आंबट आहेत. पण त्याला माहिती असतं की द्राक्ष ही आंबट असतात. कशामुळे? कारण त्याच्यामुळे टार्टरिक ऍसिड आहे. अँट, फॉर्मिक ऍसिड. मुंगी किंवा मुंगळा चावलाय का रे तुम्हाला कधी? स्पेशली लाल मुंगी अशी चावली ना? काय होतं मुंगी चावली की आपल्याला? खूप डेंजर आग आग होते आणि स्किनला असं मोठं फोड येतो. खाजू येतो. खाज येतो आणि असं फोड येतो छोटूसा. कशामुळे येतं? ती जी मुंगी आहे ना ती आपल्याला चावते आणि चावते तेव्हा तिच्या तोंडामधून ना ऍसिड टाकते, फॉर्मिक ऍसिड. एवढंसं ते ऍसिड पडलं ना, जिथे पडतं तिथे आपल्याला जळजळ करतं. ऍसिड्स डेंजरस असतात, आपण बोललो होतो, त्याचा अनुभव आपण घेतलाय. लाल मुंगी चावते तेव्हा तेच ऍसिड आपल्या अंगावर पायावर पडतं, म्हणून जळजळ होतं आणि फुगतं पण स्किन, कारण की तिथे ऍसिड पडलंय. सेल्सला त्रास होतोय, मग ते सुचतं, खाज येते. हे सगळेचे सगळे परिणाम ऍसिड अंगावर पडल्यावर काय होतं त्याची उदाहरण आहे. ह्याच्यात एक विचित्र टॉपिक मला आता आठवलं, ऍसिड अटॅक्स. तुम्ही कधी ऐकलं असेल किंवा न्यूज मध्ये वाचलं असेल. तर जगामध्ये अशी ही काही विकृत बुद्धीची लोक असतात की विचार करतात की ऍसिड्समुळे त्रास होतो का, तर ऍसिडच टाकू आपण एखाद्याच्या चेहऱ्यावरती. किती विकृत विचार आहे ना हा, ओके नाही? असा विचार करणाऱ्या लोकांना तशी शिक्षा मिळायला पाहिजे, म्हणजे मला तरी असं वाटतं. एखाद्याचा जीव, एखाद्याला होणारा त्रास हे बघून ज्यांना आनंद होतो, अशा विकृत लोकांना तसेच त्रास व्हायला पाहिजे. आता ह्याच्याहून मला आणखी एक विचित्र गोष्ट आठवली, विषय निघाला म्हणून सांगते, कारण नुकतीच दिवाळी झाली आहे. तर दिवाळीमध्ये खूप लोकांना स्वतःच्या आनंदाकरता इतरांना त्रास देण्याचा अशी काही खुमखुमी असते विचित्र लोकांना. अशी मूर्ख माणसं असतात आपल्या समाजात, आपल्याकडेच आहेत भरपूर सारी. तर रस्त्यावरती अशी भटकी कुत्रे असतात की नाही, त्या कुत्र्याच्या कानामध्ये बॉम्ब ठेवायचा, तोंडावर बॉम्ब ठेवायचा, लक्ष्मी बॉम्ब, सुतळी बॉम्ब, आणि फोडायचा. विचार करा तुम्ही, विचार फक्त करा की काय होत असेल त्या प्राण्यांना. मी असे 2-3 व्हिडिओ बघितले आणि मला असं डोकं फिरलं, असं मन खूप दुखलं माझं की असं कसं कोणी करू शकतं, हो की नाही? पण असे लोक असतात. म्हणजे हा विषय आता आपण सामाजिक अभ्यासाकडे चाललोय, पण आता आपण काय बघा, विज्ञान हा विषय काही पुस्तकापुरता नाही ना, त्याचा आपल्या आयुष्याशी आपण जोडतोच. ऍसिडचा आता फॉर्मिक ऍसिड वरून आठवलं की अंगावर ऍसिड पडलं की कसं जळजळ करतो, बरोबर ना? तर ऍसिड अटॅक्स त्यांच्यावर झालेत, विचार करत त्यांची काय परिस्थिती झाली असेल. आणि असेच मूर्ख विकृत लोक, म्हणजे असेच विनाकारण मुक्या प्राण्यांना त्रास देतात, त्यांना किती त्रास होत असेल. आपण त्यातनं हा विचार करायचा की आपण काय चांगलं करू शकतो, हो की नाही? थोडस जरी मुंगीने चावल्यावरती दुखतं, आपल्याला त्रास होतो कारण ऍसिड असतं, तर त्याच्यावरती आपण काय करू शकतो एखाद्याचा त्रास कमी करण्याकरता. तुम्ही आता सायन्स शिकताय, तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास करताय, कदाचित तुम्हाला एखादा असा टॉपिक सापडला, त्याच्यावर तुम्ही रिसर्च करू शकता, त्याच्यावर तुम्ही काहीतरी चांगलं औषध शोधू शकता आणि लोकांना होणाऱ्या त्रासातून त्यांना मुक्त करू शकता. वाईटातनं चांगलं शोधायचं, हो की नाही? असा विचार करा. आता मिल्क म्हणजे दूध. तुम्हाला माहिती आहे का, जे प्युअर गाईचं दूध असतं ते सहसा लवकर खराब होत नाही. माहितीये का? ज्यांच्याकडे गोठे आहेत किंवा गायी आहेत, म्हशी आहेत, त्यांना माहिती असेल, आजचं काढलेलं दूध खूप वेळापर्यंत ठेवलं फ्रीजमध्ये तर ते लवकर खराब होत नाही. दुधामध्ये स्वतःच थोडस असं ऍसिड असतं, त्याच्यामुळे ते टिकून राहतं. का बरं असं असतं? आता विचार करा, हे असं का असेल? दूध त्या बाळाचं पोट भरण्याकरता असतं. कोणत्या पण लॅक्टेटिंग मदर्स जे असतात ना, म्हणजे जसं आई, आपल्याकडे आपल्या ह्युमन्स मध्ये मदर इज दी फीडर, म्हणजे छोटं बाळ जे असतं ते आईवरती अवलंबून असतं. कशासाठी? दुधासाठी. आता एक वर करे काय करून ठेवलंय काय माहिती. पण असंच बाकी सगळ्या प्राण्यांमध्ये सुद्धा आईच बाळाचं पोषण करण्याकरता जबाबदार असते. मग आता याच्यामध्ये काय करायचं असतं? आपल्या बाळाला जास्त वेळापर्यंत दूध मिळू शकलं आणि आपण नसलो तरी मिळालं तरी पण त्याचं पोषण व्हायला पाहिजे, हा विचार आहे. म्हणून ते दूध खराब होऊ नये म्हणून नॅचरली त्याच्यामध्ये थोडंसं ऍसिड असतं. पण जेव्हा हे ऍसिड वाढतं तेव्हा त्या दुधाचं दही बनतं, आपोआप दही बनतं.
बरोबर, आणि मग ते अतिशय आंबट होतं. आणि ही पण एक नॅचरल प्रोसेस आहे. दूध ठेवून 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 पण खराब होतं आणि मग ते आंबटच होतं, तुम्ही बघितलं असेल, बरोबर की नाही? आणि आपण जेव्हा दुधाला विरजण घालून दही बनवतो तेव्हा ते आंबटच असतं, कारण त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड जास्त असतं, बरोबर. दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं पण लॅक्टोज शुगर जास्त असते, म्हणून दूध गोडसर लागतं. म्हणून ते बाळ पितं ना, आरामात शांततेत दूध पितं. विचित्र लागत असतं तर दूध प्यायलाच का कुठलं तरी बाळ, विचार करा बरं. कुठल्याही प्राण्याचं दूध बघा, गाईचं दूध बघा, म्हशीचं दूध बघा, किंचित गोडसर असतं आणि असं पिकतं, कारण ते गोड ऍसिड बरोबर काय आहे, ग्लुकोज, सुक्रोज, शुगर्स आहेत त्याच्यामध्ये. तिथे लहान बाळाला छान वाटेल, गोड गोड लागेल आणि ते पिईल. नाहीतर मग ती लहान मुलं तुम्हाला माहिती किती नखरेल असतात, दूधही पित नाहीत. का पितात? कारण ते गोड असतं, नॅचरल असतं आणि पचतं, बरोबर. म्हणजेच काय, हे जे मिल्क आहे त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड पण आहे आणि त्याच्यामध्ये सुक्रोज पण आहे किंवा ग्लुकोज पण आहे. आणि ते जेव्हा टर्न होतं टू द कर्ड, कर्ड म्हणजे काय, दही, तेव्हा त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. ठीक आहे. आता हे सगळे आपल्या जेवणातले ऍसिड्स आहेत. ह्यातला कोणताच असा नाहीये की ऍपल खाल्लं म्हणून मला ऍसिडिटी झाली, कारण त्याच्यामध्ये ऍसिड होतं. टोमॅटो खाल्ले म्हणून मला कसतरी झालं, कारण त्यात खूप ऍसिड होतं. उलट अपचन झालं की लिंबू रस पितो आपण. खूप बरं नसलं की डॉक्टर म्हणतात दही साखर घ्या, दूध भात घ्या, दही भात घ्या. का बरं असं म्हणतात ते? कारण त्या दह्यामध्ये आणखीन फक्त आंबटपणाच नाही. काय काय? ऍसिडचं प्रमाण कमी झालं की हा, दह्यामध्ये आहे ना आणखीन बाकी सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ते खूप चांगले असतात आपल्या पोटाच्या पचनाकरता. जेव्हा आपल्या पोटामध्ये काहीतरी गडबड होते ना, तर दह्यामध्ये ते लिव्हिंग थिंग्स आहेत, बरं, छोटे मायक्रोब्स त्याच्यामध्ये असतात, जे आपल्या बॉडीला रिपेअर करण्याकरता मदत करतात. सिंग्युलर. तर ते आपल्या पोटातल्या गुड बॅक्टेरियाला मदत करतात चांगलं व्हायला, स्वतःची शक्ती त्याला देतात. ते म्हणतात ना, माझी शक्ती तुला, असं. सो ते दह्यामधले जे मायक्रोब्स आहेत ते त्यांना हेल्प करतात आणि म्हणून आपलं डायजेशन जे डॅमेज झालेलं असतं ते हळूहळू रिपेअर व्हायला लागतं. आणि ह्या सगळ्या ऍसिड्स मुळे ही फळं जास्त वेळ टिकतात. दुसरं महत्वाचं, ती खाल्ल्यावरती आपल्याला त्यांना पचवायला पण मदत होते. पिकलेली फळं आंबट लागत नाहीत, कारण त्याच्यामधलं ऍसिडचं प्रमाण कमी झालेलं असतं. स्वाभाविक आहे की नाही? जी कच्ची कच्ची द्राक्ष असतात ती खूप आंबट असतात, पिकल्यावर कशी गोड लागतात, आपोआप बदलतात. त्याच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढतं, बरोबर, शुगरचं प्रमाण वाढतं. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की हे सगळं नॅचरल प्रोसेसमुळे होतं. म्हणूनच आपण ह्या सगळ्या पदार्थांना जेव्हा खातो ना, आपल्याला काही ऍसिडिटी वगैरे होत नाही. ऍसिडिटी केव्हा होते आपल्याला? जेव्हा आपण वेळेवर खात नाही, बाहेरचं खातो, खूप तेल, मसाले, शिळं अन्न असं सगळं खातो आणि आपल्या पोटाला योग्य वेळेवर आहार मिळाला नाही आणि चांगला आहार मिळाला नाही तर काय होतं? ते मशीन आहे ना, मशीन. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे घरातलं मिक्सर? मिक्सर माहितीये कसं काम करतं? येस त्या मॅम. मिक्सरची एक कॅपॅसिटी आहे. समजा तुम्ही त्यात मिक्सरचं एक भांड घेतलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाकले दगड, त्याच्यामध्ये टाकली माती, वाळू आणि त्याला लावले बारीक करायला, तो होईल का रे ते बारीक? नाही. नो मॅम. पण त्याला जास्त हो जोर मॅम. द्यावा लागत. हा, जास्त जड होईल. मग त्याच्यात तुम्ही थोडीशी पाणी टाकलं, थोडंसं पाणी टाकलं त्याला तुम्ही आणि त्याला जरा भिजवलं, हं? तर ते होईल का बारीक? नो मॅम. बारीक होणार नो नाही, मॅम. फिरायला लागेल. हा, कारण त्याच्यामध्ये पाणी टाकलंय तुम्ही, आता ते फिरायला लागेल. त्याच्यातलं जे काही मातीजन्य पदार्थ आहेत ते पाण्यामध्ये मिक्स होतील आणि ते गोल गोल फिरतील, बरोबर. म्हणजेच काय, तुम्ही काय टाकताय मशीन मध्ये ह्याच्यावरती अवलंबून मशीन कसं चालणार आहे. युअर बॉडी इज अ मशीन. तर तुम्ही काय टाकताय याच्यावरती अवलंबून आहे की ते कसं काम करणार आहे. योग्य वेळेवरती, एका विशिष्ट वेळेवरती पोटामध्ये ऍसिड सिक्रेट होतात. कशा करता? तुम्ही जे खाते ते पचावं म्हणून. तुम्ही तेव्हा खाल्लंच नाही तर नुसतं ऍसिड पोटात तयार आहे, मग ते काय करेल? पोटातल्या स्किनला डॅमेज करेल, म्हणजे ऍसिडिटी होईल. म्हणून योग्य वेळेवर खाल्लं पाहिजे आणि चांगलं खाल्लं पाहिजे, हेल्दी फूड खाल्लं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी आपण करतो अशाही. आपल्याकडे भारतीय जेवणामध्ये ऑटोमॅटिक असा या गोष्टीचा बॅलन्स आहे. आणि आपण स्पेशली, म्हणजे तुम्ही किंवा मी, आपण घरातच जेवण जेवतो, वरण भात भाजी पोळी, हो की नाही? आपण कुठे पिझ्झा, बर्गर, रोज वडापाव असं नाही खातो. अधनं खातो. पाऊस पडला की वडापाव खावासा वाटतो, समोसे खावेसे वाटतात, हे स्वाभाविक आहे. कधीतरी मंचुरियन पण चांगलं लागतं गरम गरम याच्यामध्ये, मंचव सूप पण प्यावंसं वाटतं. हे सगळं स्वाभाविक आहे, बरोबर. तुम्ही करता ना हे सगळं का
मी काहीतरी येस मॅम. राईट. पण आपण असे लोक आहोत का की आज मी पिझ्झा खाल्ला, उद्या मी बर्गर खाईन, परवा मी सँडविच खाईन, त्याच्यानंतर मी एक दिवस नुसतेच नूडल्स खाईन? हे आपलं जेवण नाहीये. दिस इज नॉट इंडियन फूड. महाराष्ट्रीयन फूड इज द बेस्ट फूड. वरण भात भाजी पोळी सॅलड चटणी कोशिंबीर ताक किंवा दही हे परफेक्ट जेवण आहे. त्याच्यामुळे आपल्याला लागणारे सगळे न्यूट्रिएंट्स पण मिळतात आणि ऍसिडिटी पण होत नाही. चला, हा होता आपल्या ऍसिड्सचा भाग. आता आम्लारी म्हणजे बेसेस, जे आपण ऑलरेडी बोललोय, पण ह्याच्याबद्दल ऑलरेडी बोललोय, आता फक्त बघा. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे साबण, शॅम्पू, वॉशिंग सोडा, बेकिंग सोडा. सिमेंटमध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड असतं. सिमेंट जे घराच्या बांधकामाकरता आपण वापरतो त्याच्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे CaOH ट्वाइस असं एक केमिकल आहे, जे की एक बेस आहे. अमोनिया इज युज्ड इन द फर्टिलायझर्स. शेतामध्ये अमोनिया टाकला जातो किंवा त्याच्या फर्टिलायझर्स मध्ये अमोनिया असतो. त्याचा बेसिक नेचर मेंटेन करतो त्या फर्टिलाइज करण्याकरता, बरोबर. आता अमोनियामध्ये नायट्रोजन आहे. नायट्रोजन इज रिक्वायर्ड फॉर दी ग्रोथ ऑफ प्लांट्स, बरोबर. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणजे इनो बुलबुले. चुटकी में आराम वाला इनो येते बघा. इनो कधी घेता तुम्ही? ऍसिडिटी झाल्यावर इनो. ऍसिडिटी तेव्हा झाली तेव्हा. पोटामध्ये ऍसिड आहे, तुम्ही वरून इनो टाकलं म्हणजे काय झालं? बेस टाकला. ऍसिड आणि बेस एकमेकांबरोबर येतात तेव्हा काय होतं? भांडण संपून जातं. न्यूट्रलायझेशन रिएक्शन हा आपला पुढचा मुद्दा आहे. बघा, इट्स व्हेरी सिम्पल. असं बघा, ते तुम्ही पूर्वीच्या काळीची ती तुम्ही युद्ध बघितलीत का? इकडनं एक बाण येतो, इकडनं एक बाण येतो, काही होत नाही. जेवढी याची पॉवर तेवढी याची पॉवर तुटतं आणि खाली पडतं. तुम्ही बघितलंय का ते? जेवढा स्ट्रॉंग इकडचा बाण आहे तेवढा स्ट्रॉंग इकडचा बाण असेल ते एकमेकांना आपटतात आणि ते खाली पडतात, काहीच होत नाही. झिरो, न्यूट्रल. असंच होतं. खूप ऍसिड आणि खूप बेस एकत्र आले की ते न्यूट्रल होतात. न्यूट्रल. उदाहरण बघा, एक खूप भांडकुदळ माणूस आहे, त्याला तसाच दुसरा अतिशय भांडकुदळ माणूस येऊन भेटला तर काय होतं? भांडण होतं जोरात आणि मग दोघं शांत होऊन पडतात आपापल्या ठिकाणी. सेम, जेव्हा ऍसिड्स रिएक्ट विथ बेस द न्यूट्रलायझेशन रिएक्शन हॅपन्स, आणि तेच टेक्निक वापरलं जातं इनो मध्ये. तर आपण जेव्हा अशा अँटॅसिड्स घेतो म्हणजे ऍसिडिटीवरची औषधं घेतो तेव्हा काय होतं? ऑटोमॅटिक आपली बॉडी काय करते? ऍसिडिटी कमी करते आणि बेसेस त्याला न्यूट्रलाइज करतात. टूथपेस्ट सोडियम फ्लोराईड असतं त्याच्यामध्ये, आणि बेसेस लॅबमध्ये पण वापरतात. NaOH, KOH, हे सगळे स्ट्रॉंग बेसेस आहेत. जे तुम्हाला म्हटलं होतं ना, पाठीत खंजीर खुपसणारे मऊ लागतात, ते सगळे असतात बेसेस. ठीक आहे, ही आहे आपल्या आम्लरीची माहिती. पुढच्या वेळेला आपण बघणार आहे pH, नंतर बघणार आहे आपण न्यूट्रलायझेशन. ठीक आहे, आणि ऍसिड्स आणि बेसेसचे युजेस. आज आपण जे काही बोललो ते तुम्हाला कळलं का? येस मॅम. येस मॅम. ह्याच्यामध्ये काहीच कठीण नाहीये. मस्त झालाय हा. आज आपण इकडे थांबूया आणि पुढच्या वेळेला आपण जेव्हा भेटू तेव्हा या धड्याचा पुढचा भाग बघूया. टिल देन वेळा वाचा आणि हे जे तुम्हाला मी सांगितलं सगळे छोटे छोटे सोपे प्रयोग ते करा आणि त्याचे व्हिडिओ आणि फोटोज टाका ना ग्रुपवर. जरा बाकीच्या लोकांना पण कळू दे की आपण काय करतो केमिस्ट्रीमध्ये. बायोलॉजीमध्ये पण आपण ह्यातल्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या सगळ्या करू बरं का. आता सेकंड टर्म इज अ गुड टर्म, मोठी टर्म आहे, भरपूर लेसन्स आहेत, आपण प्रॅक्टिकल अभ्यास करूया जरा जास्त मजा येईल. हो की नाही? चालेल, चलो भेटूया पुढच्या वेळेला. बाय बाय, थँक्यू. बाय मॅम. बाय बाय. बाय मॅम.